नितीन सखाराम रुपनर हे अवैध वाळू उपसायला लागले. मॅडम आणि तलाठी येऊन पंचनामा स्पॉट पंचनामा करून शेतकऱ्यांना नोटीस काढत आहेत आणि विनाकारण शेतकऱ्याला नोटिसा पाठवून बोजा मारण्याचे हे करत आहेत. तलाट्यांनी पंचनामा केला आणि मॅडमच्या याच्यानुसार नोटीस आलेली. वड आहे एक आपलं शेतकऱ्यानंच वडं खांदलेलं. त्या वड्याला समजा हे रीती जुनंच आहे ते. हो मी अडवलं, त्यांना सांगितलं हो मॅडम हे आमच्याच नावानं नोटीस काढायला लागलीत, पण ते काय ऐकनात. रात्री अपरात्री येऊन आणि हो भेट दिली ना. तक्रार वगैरे त्या याच्यासाठी मी ऊसासाठी रस्ता केलेला होता. त्या रस्त्यातून रेतीची चोर चालू आहेत. हे रेती त्या रस्त्यानं चोरत आहेत आणि मॅडम आमच्याच नावानं नोटीस काढलेली आहे. मॅडमला का भेटली? मी एकदा भेटायला आलतो, त्यावेळेस आम्हाला मॅडमच्या ऑफिसमध्ये गेलो असताना हुसकून लावलं मॅडमनं. आम्हाला बोलू दिलं नाही. आता आपण जे घरकुल आलेले याच्यासाठी प्रधानमंत्री आवास योजनेतून या घरकुलासाठी जे काय रेती लागत आहे ते गावकऱ्यांसाठी समजा कमी पैशात उपलब्ध होऊ शकते ती रेती, असा आमचा विचार होता की बाबा पुढं चालून त्या रेतीचा गावकऱ्यांनाच फायदा होईल. पण हे गावाच्या बाहेरचेच लोक येऊन रेती घेऊन चालले. तिथून आपली पुढची काय भूमिका असणार? किंवा हे रेती जे चोर आहेत आता यांचं बंदोबस्त लावणे, शेतकऱ्याला विनाकारण परेशान करू नये. पुढचा बंदोबस्त असा आहे आणि याच्यावर काही जर ॲक्शन घेतली ठीकठाक तर ठीक आहे, नाही तर आम्ही कलेक्टरकडे जाणार आहे.